महासागर न्यूज. नमस्कार. महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. सध्या देशाची राजधानी दिल्ली असो वा राज्यांमधले रस्ते, सर्वत्र एकच नारा दुमदुमतोय, तो म्हणजे आता आरपारची लढाई. संसदेचं पावसाळी अधिवेशन एकीकडे जोरात सुरू आहे. कायदे आणि धोरणांवरती चर्चा करतायत, पण संसदेच्या आतल्या भिंतीआड चालणारं कामकाज विसरून जा, कारण सरकार आता अशा महापेचात अडकलंय जेथून बाहेर पडणं सरकारला अशक्य वाटतं. सुरुवात करूया काल झालेल्या विस्फोटक आंदोलनापासून. ज्या पद्धतीनं विद्यार्थी रस्त्यावरती उतरले, सरकार विरोधामध्ये संताप व्यक्त केलाय, त्याला रोखताना पोलिसांना देखील नाकेनऊ आलं. परिस्थिती एवढी हाताबाहेर गेली होती की आंदोलक विद्यार्थ्यांचा महापूर समोर पोलीस फोर्स देखील तोडका पडला होता. विद्यार्थ्यांच्या डोळ्यातला तो संताप, तो रोष आणि व्यवस्थेविरोधाचा असंतोष स्पष्ट सांगत होता की तरुणाई आता शांत बसणार नाही. पोलीस बॅरिकेड्स तोडत, घोषणाबाजी करत जेव्हा विद्यार्थी सरसावले तेव्हा सरकारचा घाम फुटला होता. आंदोलन शांत करताना सरकारची अर्धी यंत्रणा कामाला लागली. पण थांबा, हे फक्त रेझर होतं. आता चित्र अजून बाकी आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाचा वणवा अजून विझला नाहीये. तोच सरकार समोर उभं राहिलंय दुसरं महासंकट. होय, हरियाणा आणि पंजाब मधील अन्नदाता आमचा शेतकरी पुन्हा एकदा आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी दिल्लीच्या दिशेने रवाना झाला आहे. गेल्या वेळेस या धसक्याने सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्याकडे पाहिलं होतं. तीच धग पुन्हा एकदा दिल्लीच्या वेशीवरती पोहोचली आहे. पुन्हा एकदा मागच्या वेळेसारखंच शंभू बॉर्डर रणभूमी बनली आहे. शेतकऱ्यांचे महाकाय ट्रॅक्टर, हजारोंच्या संख्येनं जमलेला शेतकरी वर्ग आणि त्यांना रोखण्यासाठी पुन्हा एकदा उभारलेले खिळे आणि पोलिसांच्या छावणीचं ते स्वरूप पुन्हा एकदा पाहायला मिळालं. कालच्या आंदोलनाने सरकारला जे दमछाक झाली होती ती जखम अजूनही ताजी आहे. पण शेतकऱ्यांच्या काही मागण्यासाठी आता शेतकरी मागे हटायला तयार नाही. आता प्रश्न हाच निर्माण होतोय की एकाच वेळी दोन मोर्चांना सरकार कसं तोंड देणार. एकीकडे संसदेचा कार्यभार सांभाळायचा, तर दुसरीकडे रस्त्यावरती उतरलेल्या आक्रमक विद्यार्थ्यांच्या रोषाला शांत करायचं, आणि तिसऱ्या बाजूला दिल्लीच्या उंबरठ्यावरती येऊन थडकलेल्या शेतकऱ्यांचा महापूर रोखायचा आहे. सरकारसाठी हे समीकरण अतिशय कठीण झालं आहे, कारण निवडणुका असोत किंवा राजकारण, पण जेव्हा तरुणाई, विद्यार्थी, अन्नदाता म्हणजे शेतकरी हे दोघं एकाच वेळी रस्त्यावरती येतात, तेव्हा सत्तेच्या सिंहासनांचे पाय देखील थरथरू लागतात. आता सगळ्यात मोठा सवाल आहे की काय सरकार पुन्हा एकदा दडपशाहीचा वापर करून हे आवाज दाबणार, की या दोन्ही महाआंदोलनापुढे सरकारला गुडघे टेकावे लागणार आणि त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागणार. सध्या देशाचं लक्ष या दोन्ही बाजूवरती लागलं आहे, कारण हा खेळ फक्त आंदोलनाचा नाही तर सत्तेच्या अस्तित्वाचा बनलाय. या डबल अटॅकचा सामना सरकार कसा करणार हे पाहणं गरजेचं आहे. तोपर्यंत बघत राहा महासागर न्यूज, आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच कळवा. महासागर न्यूज.